शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. चालू असणारा आपलं कठोपनिषद अध्याय द्वितीय पंचमवल्ली आणि त्याच्यामध्ये आता असणारा 5वा 6वा 7वा मंत्र. या सगळ्या मंत्रांच्या द्वारे आता हा जो काही प्रकरण चाललेला आहे हे प्रकरण काय, हे जे स्थूल शरीर आहे या स्थूल शरीराच्या व्यतिरिक्त या ठिकाणी असणारं जे तत्व आहे की ज्याच्यामुळे चाले हे शरीर, कोणाची आसक्ते, कोण बोलवितो हरिवीन, या न्यायानं की या ठिकाणी हे जे शरीर आहे हे शरीर कशामुळे चाललेलं आहे, ज्याच्यामुळे चाललेलं आहे तर कोणाच्यामुळे, ते तो जो परमेश्वर आहे, ते जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाच्या अनुषंगाने हे सगळं काही ते चाललेलं आहे. म्हणून जद व्यतिरिक्त म्हणून त्या ठिकाणी काल आपण पाहत होतो काय, आत्मषटकामध्ये जे काही आपण पाहिलं, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. म्हणजेच काय, ही पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, अंतःकरण चतुष्टय हे जे मी मानतो आहे हे मी कोणीच नाही. मग कोण आहे मी, तद व्यतिरिक्त असणार काय, सच्चित आनंद स्वरूप जे चैतन्य आहे ते सच्चिदानंद स्वरूप असणारं चैतन्य, तेच माझं वास्तविक स्वरूप. वास्तविकता स्वीकारायला पाहिजे. संसारामध्ये आहे आपण, संसारामध्ये आता दुःख का आपल्याला, जेवढे संसारी जीव आहेत ते सर्वच्या सर्व संसारी जीव काय होतात, दुःखीच दिसतात आपल्याला. मग याचं मूलभूत कारण काय, तर त्यांनी जे आहे दुःखाचं मूलभूत कारण वास्तविकता न स्वीकारल्यामुळे दुःख आहे. वास्तविकता काय आहे, मृत्यू ही वास्तविकता आहे. जो जन्माला आला जातस्य ही ध्रुव मृत्यू सांगितलं, ध्रुवम जन्म मृतस्य च. जो जन्माला येणार नाही तो मरणारच आहे. काही कुणीही मी अमर होईल, कोणी जरी असलं, देवता जरी आल्या, कल्पांते, हे जे कल्प आहे या कल्पापर्यंतच त्यांचा अधिकार, त्यानंतर त्यांना सुद्धा जाण आहे. अलग लक्षात. आणि म्हणून अशा अनुषंगाने तर कुणीही अमर नाही. मग अमर कोण, ज्याने स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेतली जीवनामध्ये, तोच अमर. म्हणजेच काय, ज्याने वास्तविकता जाणली. काय जाणली, की वास्तविकता हेच आहे, हा जन्म मरण रूप संसार आहे, यातून बाहेर पडायचं असेल तर काय, स्वस्वरूपाचं ज्ञान, मी कोण. त्या ठिकाणी रमण महर्षी म्हणून अरुणाचल तमिळनाडूमध्ये शंकराचं असणारं पृथ्वी तत्व, फार प्रचंड मोठं देवालय आहे तिथं. त्या ठिकाणी त्यांनी त्या अरुणाचलमध्ये त्यांनी साधना केली, कोणतीहीच आत्मतत्वाची. मी कोण हा जो विषय आहे, म्हणून त्या ठिकाणी कोणीही जरी आलं तरी रमण महर्षी पहिल्यांदा काय करायचे, हाच उपदेश करायचे. कोणता उपदेश, मी कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न कर. आणि मग त्या अनुषंगाने या ठिकाणी पण आता काय सांगितलं, म्हणून आता हे सगळे ज्या मंत्राच्या द्वारे हे जे मी मानतोय, अलग अलग, हे मी, ते मी, ते मी, शरीर मी, नामरूप मी, हे जे आहे हे सगळं जे काय आहे सगळं काय मिथ्या स्वरूपाचं आहे. काल थोडक्यातच सांगितलं, जोपर्यंत इथे चेतनता आहे, वायू आहे, यावत पवनो निवसती देहे, जोपर्यंत वायू वाहतोय तोपर्यंत तुमच्या नामरूपाची किंमत आहे.
ज्या क्षणी हा वायू वाहन बंद होणार आहे त्या क्षणी तुमचं नामरूप तत्क्षणी, काल सांगितलं काय म्हणतात, मग एकदा गेल्यानंतर नावाने हाक नाही मारत आपल्याला कोणी. काय म्हणतात, बॉडी. बरोबर. मग बॉडी बनायला काय वेळ लागतो? काही वेळ नाही लागत. हे जे प्राण आपण एकदा गेले की तो ज्या नामानुरूपासाठी अट्टहास धरून बसला होता ते शरीर असताना सुद्धा आता शरीराच्या अनुषंगाने त्या नामरूपामध्ये असणारा अट्टहास होता. मी असा, मी तसा, मी उंच, मी गोरा, मी एवढी संपत्ती प्राप्त केली, मी असा, त्या गोत्राचा, या गोत्राचा, अमुक तमुक, हे सगळं शरीराच्या अनुषंगानेच तो अहम भावना होती, तो अभिमान होता. शरीर असताना आता प्राण गेल्यानंतर आहे का? काही नाही. तत्क्षणी काय झालं? तो राहिला नाही. मग काय राहिलं? मग बॉडी राहिली. आणि म्हणून मग काय केलं पाहिजे आपल्याला? ह्याचेद वेदी अतसत्यम असती. ते तत्वादे आहे शीघ्रातिशीघ्र, वेळ दवडता कामा नाही, लवकरात लवकर ते तत्व प्राप्त करून घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी 5व्या मंत्राच्या द्वारे पुन्हा तोच उपदेश, आता 5, 6, 7 मंत्र, सगळ्याच्या मंत्राच्या द्वारे तेवढा एकच उपदेश आहे. या सगळ्याच्या व्यतिरिक्त या सर्वांना तस्य भासा सर्वमिदं विभाती, आरतीमध्ये म्हणतो आपण, न सूर्यो भाती न चंद तारकं नेमा विद्युतो भांती कुतोयमग्निः तमेव भांतमनुभवाती सर्वम. त्याच्या प्रकाशानेच. किती सुंदर आहे. सूर्य चंद्र काही कोणीही त्याला प्रकाशित करू शकत नाही. कुतोयमग्निः म्हणतात त्या ठिकाणी. हे सूर्यचंद्र सुद्धा त्याला जर प्रकाशित करत नाही. आणि त्याचं तेज कसं आहे? दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थितो यदि भासदृश्यास्य भासस्तस्य महात्मनः. सांगितलं त्या ठिकाणी, गीतेने सांगितलं. विश्वरूप दर्शन त्या ठिकाणी पाहिल्यानंतर काय एक सूर्य आहे काय म्हणतोय त्या ठिकाणी अर्जुन. किती? दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपद उत्थितो. सांगितलं की या आकाशामध्ये, या सौरमंडलामध्ये किती हजारो हजारो सूर्य एक सारखा किंवा एक समान एका वेळेस प्रकाशित व्हावेत, त्याप्रमाणे असणारं ते दिव्य तेज त्या ठिकाणी प्रकाशित झालं. आणि म्हणजे हजारो तेजाचा असणारं, त्याचं असणारं ते काय स्वरूप, त्याच्या आरती आम्ही करायला निघालो. कोणी? कुतोयमग्निः. त्यामध्ये असणारा जो कर्पूर आहे, त्या कर्पुराने आम्ही तुझीच आरती करतोय. तुझं तेज किती आहे? सूर्यचंद्र सुद्धा तुझ्या पुढे काय फिकेत. आणि कुतोयमग्निः म्हणतात. म्हणून कुत अयम अग्निः, हा अग्नी काय, याला घेऊन तुझ्या आम्ही आणतो का? तमेव भांती विभाती सर्वम. कारण का तुझ्याच प्रकाशाने हे सगळं जे काय चाललंय, सगळं जे पाहतोय, हा अग्नी जो प्रज्वलित झालाय, हे कोणाच्यामुळे? तुझ्याचमुळे. तमेव भांती विभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती. त्याच्या प्रकाशानेच हे सर्व जे आहे, सर्वच्या सर्व त्याच्या एकाच्याच प्रकाशाने प्रकाशित होतं. म्हणून त्याकरिताच त्या ठिकाणी केन उपनिषदाच्या माध्यमातून तेच सांगण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला. कोण? केनेषितं पतितं प्रेषितं मनः. तो प्रश्नार्थकच आहे. प्रश्नच विचारला होता, कोणाच्यामुळे हे मन प्रेरित होतं, मला असं करायचंय, मला तसं करायचंय. श्रोत्रस्य श्रोत्रं मनसो मनो यद्वाचो वाचं सौ प्राणस्य प्राणः. श्रोत्राचा श्रोत्र, मनाचं मन, प्राणाचा सुद्धा प्राण. ते जातं या ठिकाणी. न प्राणेन पानेन मर्त्यो जीवति कश्चन. त्या प्राणाचा सुद्धा प्राण कोण आहे? श्वासोश्वास घेण्याकरता एका श्वासाची किंमत काल सांगितलं काय, की आत्ता कळत नाही आपल्याला. हॉस्पिटलला व्हेंटिलेटर एकदा लागलं की प्रत्येक श्वासाची किंमत आपल्याला कळते काय आहे ते. जोपर्यंत ICU व्हेंटिलेटरवर आहे तोपर्यंत सगळ्यांचा जीव टांगणीला असतो. एवढी किंमत आहे त्या श्वासाची. तो श्वास आत बाहेर काढण्यासाठी खरंच विचार करण्याची गोष्ट आहे. कोणती शक्ती असेल
अगदी योग तेवढ्या प्रमाणातच आत जाणार, तेवढा तुम्ही लक्ष द्या, नका देऊ. त्या आहे हृदयाचं जे पंपिंग तेवढ्या वेळातच ते होत राहणार. तेवढाच श्वास आत येणार, बाहेर जाणार, रक्ताचं शुद्धीकरण होणार. सगळी जी क्रिया आहे, खरंच विचारण्याची गोष्ट आहे की कोण या सगळ्या क्रियाच्या मागे असेल. तो जाणण्याचा प्रयत्न उपनिषद विद्या करते. शरीरीला जाणण्याचा प्रयत्न. शरीर तर नाशवानच आहे. कितीही केलं, त्याला काही केलं तरी ते राहणार आहे का? राहणारच नाही. मग तो शरीरी जो आहे त्याच्या आतमध्ये बसलेला, त्याला जाणण्याकरिता हा सगळा प्रयत्न चालला. म्हणून अशा प्रकारे मंत्र 5वा काय म्हणतोय? न प्राणेन पानेन मर्त्यो जीवति कश्चन इतरेन तु जीवन्ति यस्मिन्नेत उपश्रितौ. म्हणजे अशा प्रकारे काय, कोणताच मनुष्य काय न प्राणेने जीवित राहतो, न अपानाने जीवित राहतो. प्राण आपल्याला वाटतं आत्ता सांगितल्याप्रमाणे काय, आम्ही श्वास घेतो, आम्ही श्वास सोडतो, या प्राणामुळेच मी जिवंत आहे. प्राणस्य प्राणः म्हणून तर केलं उपनिषद. प्राणाचा सुद्धा कोणीतरी प्राण आहे. तो प्राण आतमध्ये घेण्याची जी शक्ती आहे, ती शक्ती काहीतरी तिथं आहे. चेतनत्व त्याला आपण म्हणतो. चेतना आहे काहीतरी. चेतनेशिवाय नाही. हे सगळं चाललेलं जे आहे आता सर्वसामान्य, लाईट चालली आहे, हा साऊंड चालला आहे, पंखा चालला आहे, रेकॉर्डिंग चाललं आहे, हे जे काही सगळ्या काही करणं, विद्युत करणं आहेत, ही सगळी जी आहे याच्यामध्ये चेतना आहे काय? कोणती चेतना आहे? मग याच्यामध्ये विद्युत. बरोबर आहे. लाईट जोपर्यंत आहे तोपर्यंत हे सगळं चालणार. पंखा चालेल, ही लाईट चालेल, रेकॉर्डिंग होईल, हा इथला असणारा साऊंड वाजत राहील, हे सगळं. पण ज्या क्षणी ही विद्युत जाईल त्या क्षणी सगळं जागेवर स्तब्ध. तसंच आहे अगदी इथे. न प्राणेन पानेन मर्त्यो जीवति कश्चन. इथं आपल्याला वाटतं की प्राण घेतो, अपान सोडून देतो, म्हणून मी या प्राणामुळेच मी जिवंत आहे. परंतु तसं नाही आहे. इतरेन तुझी, परंतु हे दोन्ही ज्याच्या आश्रित आहेत म्हणून सांगितले. हे प्राण, अपान, व्यान, उदान, समान, हे पंचप्राण म्हणून 5 ज्योती आपण लावतो त्या ठिकाणी. आरतीमध्ये किती आपण म्हणतो? पंचप्राणाच्या ज्योती. पंचप्राणाच्या म्हणतो आपण 5 ज्योती. कोणते प्राण? मग हेच प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान, ह्या पंचप्राणाच्या ज्योती आहेत. मग अशा प्रकारे परंतु हे दोन्हीही प्राण, अपान आदी जे काय आहेत त्या अनुषंगाने सगळेच हे जे आहेत काय करतात? ज्याच्या आश्रित आहे अशा दुसऱ्यापासून, म्हणजे त्याच्यापेक्षाही दुसरा कोणीतरी आहे की ज्याच्यामुळे हे प्राणापानादी जे आहे हे आपापलं कार्य करण्याकरिता या ठिकाणी सिद्ध होतात. पवाचार्यांचं असणार भाष्य आचार्य या ठिकाणी काय म्हणतात? न प्राणे न पाने न काय म्हणतात? स्यात्मंतम काय प्राणापानाद्या प्राणाप्राणाद्यागमापदे देवम विध्वस्तं भवति न तु तद्व्यतिरिक्तात् आत्म अपगमात् प्राणादिभिः एव इह मर्त्यो जीवति इति. आचार्यांचं असणार भाष्य. कोणी असे म्हणतील? काय म्हणतील असं? या शरीरात प्राणादी जे आहेत ते या शरीरातून निघून गेले म्हणजे या शरीराचा विनाश होतो. या शरीरातून हे प्राण निघून गेले ती काय होतं? या शरीराचा विनाश होतो. त्याशिवाय म्हणजे त्या अतिरिक्त जो आत्मा त्याच्या गमनाने विनाश होतो असे मानण्याचे प्रयोजन काय? की आत्म्याच्या म्हणजे जे तुम्ही आता जो विषय चाललेला आहे ते चेतनत्व, ते चेतनत्व गेल्यानेच विनाश होतो. हे कसं समजायचं? कारण आम्ही तर सर्वत्र असंच पाहतो, प्राण गेले म्हणजे आपण म्हणतो तो गेला. मग असं हे जे तुम्ही म्हणताय तद व्यतिरिक्त त्या ठिकाणी असणारं चेतनत्व, ते चेतनत्व गेल्यानंतर त्या शरीराचा नाश होतो. हे कसं काय समजायचं? तेच म्हणतात त्याशिवाय म्हणजे त्या अतिरिक्त जो आत्मा त्याच्या गमनाने विनाश होते असे मानण्याचे प्रयोजन काय? काय प्रयोजन? तद भिन्न ते जे आहे आत्मतत्व ते गेल्यानंतरच. पण आम्ही काय की शरीराचा विनाश होतो किंवा शरीर शांत होतं, परंतु आम्ही असं पाहतोय काय? हे प्राण अपान आदी गेले की शरीराचा नाश होतो. मग तुम्ही जे काय म्हणताय
ते चेतनत्व गेल्यानंतरच शरीर शांत होतं. हे मानण्याचं काय कारण, त्याचं उत्तर या ठिकाणी देतात. तर काय प्रयोजन, याचे उत्तर या मंत्रामध्ये दिलेले आहे. काय मंत्रात म्हणतात, काय म्हणतात, कोणताही मर्त्य मनुष्य, कोणताही जो मर्त्य मनुष्य आहे तो काय प्राणाने अथवा अपानाने किंवा चक्षुरादी इंद्रियांमुळे जिवंत राहतो असे सिद्ध होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं, कोणताही हे जे शरीर आहे, कोणतं स्थूल शरीर अस्ति जायते वर्धते विपरिणते अपक्षीयते विनश्यति इति षड्विकारवत कार्यकरणसंगात पंचज्ञानेंद्रियाणी पंचकर्मेंद्रियाणी मनबुद्धियुक्त अहंकारादी यांचं सगळ्यांचं असणारं एकत्रीकरण, त्याला म्हणतो आपण कार्यकरणसंगात. हे कार्यकरणसंगात रूप असणारं हे जे शरीर, काय ते शरीर, हे जे असणारे हे चक्षुरादी इंद्रियांमुळे जिवंत राहतो असे सिद्ध होत नाही. हे प्राण अपान अथवा हे पंचज्ञानेंद्रिय यांच्या असणारेच हे शरीर आहे, हा जिवंत राहतो, हे कुठेही सिद्ध होत नाही. का बरं, प्राणादी हे सर्व जड असल्याने त्यांना परार्थ आहे. सगळं जे काय आहे प्राणापान आदी पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय हे जे काय सगळे जे आहे सगळं हे जडत्व आहे, यांच्यामध्ये चेतनत्व नाही. यांच्यामध्ये प्राण गेल्यानंतर म्हणून आपण म्हणतो अवयवदान. नेत्र आहेच, नेत्राचं काम करतोच, आपण म्हणतो नेत्रदान करा. मग गेल्यानंतर कसं काय, मग तो काम का नाही करत, नेत्र आहे तर त्यातली चेतनत्व घे, तेच सांगण्याचा प्रयत्न केला. काय, चक्षुरादी इंद्रियांमुळे सिद्ध होते. प्राणादी हे सर्व म्हणजे सगळे झाले, प्राणादी हे सर्व काय जड असल्याने त्यांना पारार्थ आहे. हे सगळे परार्थ दुसऱ्याच्या अधीन आहेत. म्हणजेच काय, चेतनाशक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत या सर्वांचं कार्य चालू राहणार आहे, आणि म्हणून त्यांना जीवन होणे शक्य नाही, आणि म्हणून त्यांचं असण्याने आपण जिवंत राहू हे शक्य नाही. कोणत्या तरी चेतनाशिवाय ग्रहक्षेत्राधिकांप्रमाणे जडसंगताचे अवस्थान दृष्ट नाही. काहीतरी त्याच्यामध्ये चेतना, नुसतं घर बांधून उपयोग नाही. त्या घरामध्ये काय म्हणतो आपण, घराचं घरपण कधी येतं, त्याच्यामध्ये काहीतरी लोक राहत असेल तरच तर आपण म्हणतो तो घर आहे, नाही तर मग आपण काय म्हणतो ते खिंडार आहे. बरोबर आहे, म्हणजे त्याला घरपण येण्याकरिता कोणीतरी तिथे आहे चेतन वस्तू, तेव्हा त्या घराला घरपण येतं. तसं इथे हे सगळे आहेत शरीराप्रमाणे, कशा घराप्रमाणे पंचज्ञानेंद्रिय. म्हणून मग अशी त्या मागच्या ह्याच्यात त्याला उपमा दिली, घराचीच उपमा दिली शरीराला मागच्या पहिल्या मंत्रामध्ये. परंतु तद व्यतिरिक्त त्याचा जो स्वामी आहे, तो स्वामी जोपर्यंत तिथं आहे तोपर्यंत हे व्यवस्थित आहे. म्हणून तद व्यतिरिक्त त्या संघाता व्यतिरिक्त अशा म्हणजेच काय शक्य आहे, कोणत्या तरी चेतनाशिवाय गृहक्षेत्राधिकांप्रमाणे जड संघाताचे अवस्थान दृष्ट नाही. कोणीतरी इथं पाहिजे, त्याशिवाय त्याची व्यवस्था लावू शकत नाही. नाही तर मग काय सगळीकडे काही होत राहील. अवस्थान शक्य सर्व जिवंत राहतं. अवस्थान म्हणजे सगळे जे आहे हे काही जिवंत काय आहे, त्याच्यामुळे त्या चेतना अंशामुळेच आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे सर्वाहून अतिरिक्त असा आत्मा शरीरात असताना या सगळ्यांच्या व्यतिरिक्त असणारा तो आत्मा काय शरीरात असताना प्राणादी आपापला व्यवहार करतात. ते सगळे जे आहे प्राणादी आपापला व्यवहार कधी करतात, त्याच व्यतिरिक्त जे असणारा आत्मतत्व ज्या ठिकाणी ज्यावेळेस आहे त्याच वेळेस हे सगळे जे आहे आपापल्या कार्याला आरंभ करतात. त्यामुळे या सर्वांपेक्षा अतिरिक्त आत्मा सिद्ध होतो. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणूनच या सर्वांपेक्षा ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व निश्चितपणे भिन्न आहे. आणि पुन्हा तोच विषय पुढच्या मंत्राच्या द्वारे, या पुढच्या 6व्या-7व्या मंत्राच्या द्वारे तोच विषय सांगण्याचा प्रयत्न करा. काय म्हणतात 6व्या मंत्राच्या द्वारे या ठिकाणी म्हणतात काय, हंतत इदं प्रवक्ष्यामि गुह्यं ब्रह्म सनातनं यथा च मरणं प्राप्य आत्मा भवति गौतम. हे गौतम संबोधन काय, आता आम्ही पुन्हा तुझ्यासाठी त्या गुह्य आणि सनातन ब्रह्माचे वर्णन करतो. आता पुन्हा तेच तत्व तुला सांगण्याचा आम्ही पुन्हा प्रयत्न करतो. गुह्य असल्यामुळे काय पुन्हा स्थानो निखन न्यायेन आपल्याला दृढ करायचंय ते. आणि म्हणून काय करतोय, पुन्हा तुझ्या करता. कोण म्हणतायत, पुन्हाचा विषय चाललाय.
यम आणि नचिकेताचा विषय सारखा चाललाय. हा तिसरा जो मंत्र आहे, तिसरा त्या ठिकाणी दिलेला वर आहे. कोणती? अध्यात्मविद्या जी आहे ती अध्यात्मविद्या म्हणजे काय, तो त्या ठिकाणी प्रश्न केला त्याने. आणि म्हणून त्याचं असणारं उत्तर आता या ठिकाणी सगळं चाललंय. एयम प्रेते प्रतिगत्सा मनुष्य असती ते केनायमस्ती तिचैके. या शरीरामध्ये कोणी म्हणतात शरीर म्हणजेच आत्मा, कोणी म्हणतात शरीराच्या व्यतिरिक्त असणारं काहीतरी तत्व ते म्हणजे आत्मा. मग नक्की काय? नक्की या शरीराच्या व्यतिरिक्त असणारं जे तत्व आहे ते म्हणजे आत्मा का शरीर म्हणजेच आत्मा? हा प्रश्न कोणाचा आहे? नचिकेताने गेलेला आहे यमराजांना. आणि म्हणून पुन्हा पुन्हा या ठिकाणी त्याचंच असणारं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. म्हणून म्हणता, हे गौतम काय मी काय करतोय? पुन्हा तुझ्यासाठी ते गुह्य आणि सनातन अत्यंत गुह्य तत्व आहे. आणि कसं आहे, सनातन स्वरूपाचं जे तत्व आहे ते पुन्हा पुन्हा तू यासाठी सांगण्याचा प्रयत्न करतो. आता त्यासाठी वर्णन करतो. काय? ब्रह्म न जाणता जो कोणी ते तत्व ब्रह्म न जाणता, ब्रह्म न जाणता जो जन्ममरणास प्राप्त होतो, अर्थात संसारास प्राप्त कसा होतो? जो ब्रह्मतत्व जाणत नाही आणि काय मृत्यू पावतो, की तो काय होतो? पुन्हा पुन्हा या जन्म आणि मरणाच्या चक्रामध्ये पुन्हा पुन्हा. आणि जो ब्रह्म जाणतो तो ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. तो जो ब्रह्मविद असतो तो निश्चितपणे ब्रह्म होतो, दुसरं काही होत नाही त्याचं. परंतु जो ब्रह्म न जाणता देहा सोडून जातो तो काय होतो? तो त्याच्या कर्मानुसार जी जी कार्य करणं संघाताच्या अनुषंगाने जी जी ज्या प्रकारची कर्म, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. स्वकर्म सूत्रेण ग्रथितो हि लोकः. आपण ज्याप्रमाणे कर्म केलेली आहेत त्या प्रकारेच ती काय जे असेल त्या योनीमध्ये आपण काय होतो? प्राप्त होत जातो. काय म्हणतात आचार्यांचं? हंत इदानीं पुनः पिते तुभ्यम इदं गुह्यम गोप्यम ब्रह्म सनातनं चिरंतरं प्रवक्ष्यामि. काय म्हणतात? यद विज्ञानात सर्व संसार परमः भवति अविज्ञानाच्च यस्य मरणं प्राप्य यथा जात्मा भवति यथात्मा संसरति यथा. शृणु हे गौतम. हे कोण म्हणतोय? यम नचिकेतास म्हणतोय. काय म्हणतोय? काय? यम नचिकेतास म्हणतो तुला पुन्हा मी अत्यंत गुह्य सनातन असे जे ब्रह्म सांगतो, पुन्हा तुला सांगतो. म्हणजे आतापर्यंत यद्यपि तुला सांगत आलोय, परंतु पहिल्या अध्यायात बऱ्यापैकी सगळं सांगितलं, परंतु पुन्हा दुर्विज्ञेयत्वात सांगितलं. एवढी सगळी गीता सांगून सुद्धा अनुगीता पुन्हा अर्जुन सगळं झाल्यानंतर आता राजपाठ ज्या सांभाळायला आरंभ केला त्यावेळेस पुन्हा भगवंताला शरण आले आणि म्हणतात तो जो उपदेश केला त्या ठिकाणी तो पुन्हा मला करा. अरे असं होत नाही. उपदेश हा एकदाच होतो. म्हणून त्या अनुषंगाने पुन्हा तिथं काही जो उपदेश केला त्याला म्हणतात अनुगीता वगैरे असं शास्त्रामध्ये आपण म्हणतो. असो या ठिकाणी. आणि म्हणून अशा प्रकारे जो उपदेश सगळा सांगितला आता तुम्ही सुद्धा आतापर्यंत 2-3 वर्ष हेच ऐकताय. ब्रह्म सत्यं जगन मिथ्या जीवो ब्रह्मा न परहा. जीव ब्रह्मच आहे, न परहा, दुसरं काही नाही. हाच उपदेश आहे, बाकी काही उपदेश नाही. परंतु का आता पुन्हा स्थानून निखन न्यायनं दृढ करण्याकरिता म्हणून यमनिचिकेतास म्हणाला मी काय तुला पुन्हा मी अत्यंत गुह्य सनातन असे जे ब्रह्म सांगतो, जे ब्रह्म ते सांगतो ज्याच्या विज्ञान त्याचे जे ब्रह्मतत्व आहे त्याच्या विज्ञानामुळे म्हणजे ते जाणल्यामुळे काय होतंय? ज्याच्या विज्ञानामुळे सर्व संसाराचा अत्यंत विनाश होतो. एकदा ते जाणलं की मग काय संसारच राहत नाही, अत्यंत विनाश होतो. जसं स्वप्नावस्थेमधून जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर स्वप्नाचा पूर्ण विनाशच होतो. स्वप्नामध्ये असताना ठीक आहे सगळं दुःख होतं, अमुक झालं तमुक झालं, याव झालं त्याव झालं सगळं होतंय. परंतु स्वप्नातून जागृत अवस्थेमध्ये आपण जर उठवलं, उठ काय करतोस? आपण म्हणतो स्वप्नामध्ये काय काय जणांना बावचळायची सवय असते अशी, बरोबर? काहीतरी बडबडतात, हे जातात, म्हणजे त्या स्वप्नाशी एवढा संलग्न होतो तो, ते सगळं त्याच्या अंतःकरणावर एवढं प्रतिबिंबित होतं, त्याची सुख दुःख अगदी जाणून घेतो. आणि मग असं झाल्यानंतर कोणीतरी शेजारचा म्हणतो उठ उठ काय चाललंय तू, असं काय करतोयस? आणि मग जागृत अवस्थेमध्ये आल्यानंतर
मग त्याला कळतं अरे आपण स्वप्नामध्ये होतो, म्हणजे काय ते सगळं मिथ्या स्वरूपाचं होतं, खरं नाही ते. तसंच आहे ते, हे सुद्धा यथा स्वप्ने तथा, ज्याप्रमाणे स्वप्न लोकामध्ये आहे त्याचप्रमाणे अष्टावक्र त्या ठिकाणी जनकाला उपदेश करतात. यथा स्वप्ने तथा, ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये तू जे काही पाहिलंस, तो भ्रममात्र तुला वाटलं, त्याप्रमाणेच आता हे जे काय सगळं आपण जगतात व्यवहार करतो आहे स्वप्नवतच आहे, म्हणून त्याला मिथ्या म्हणतो, खोटं नाही, स्वप्नवत. तो जोपर्यंत आहे त्याच्याशी संलग्न, तोपर्यंत वास्तविक स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर काहीच नाही. रज्जूचं ज्याप्रमाणे ज्ञान झाल्यानंतर सर्पाची भ्रांती नष्ट होणार आहे, त्याप्रमाणे एकदा तत्वाचं ब्रह्माचं ज्ञान झाल्यानंतर त्यावर कल्पित असणारा हा सगळा संसार जो आहे, त्या संसाराचा नाशच होणार. म्हणून अशा अनुषंगाने, आणि म्हणून ते काय जे आहे ते विना ज्याला ब्रह्मविज्ञान झाले नाही त्याला मरण प्राप्त होते. म्हणून अशा प्रकारे जो ब्रह्मविद होत नाही, अज्ञानावस्थेमध्येच राहतो आणि हा देहाचा त्याग करतो, पुनरपी जन्माला आणि मरणाला प्राप्त होतो तो. आणि म्हणून अशा प्रकारे व तो या जनन मरणरूपी संसारात पुन्हा पुन्हा कसा भ्रमण करतो, तो श्रवण ऐकन. म्हणजे अशा प्रकारे तो कशा प्रकारे या जन्म आणि मरण रूपामध्ये संसारामध्ये कसा प्रकारे येतो, काय होतं नक्की त्याचं, कशा प्रकारे येतो, कशा प्रकारे जातो, त्याचं उत्तर पुन्हा 7व्या मंत्राच्या द्वारे देण्याचा प्रयत्न केला. योनी मन्ये प्रपद्यन्ते शरीरत्वाय देहिनः स्थानमन्येनु संयन्ति यथा कर्म यथा श्रुतम्. योनी मन्ये प्रपद्यन्ते, की आपल्या कशाप्रमाणे कर्माप्रमाणेच, जैसे ज्याचे कर्म, हे सगळं जे काय आहे हा सगळा कर्मविपाक नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये सगळं जे का कोणत्या योनीला कसं काय काय नाही होत, कसं काय होतं, कोणते आजार कोणते रोग कशा प्रकारे होतात, हे सगळं बऱ्यापैकी त्या ह्याच्यामध्ये सांगितलं आहे. म्हणजेच काय, आपण जे जे कर्म करतो ही सगळी कुठे आहेत, हे आपल्या बुद्धिपटलावर, स्मृतीपटलावर सगळी प्रिंट राहतात, ती कुठेही जात नाही. म्हणजेच आपले कर्म ज्ञानानुसार आपण जी जी कर्म केलेली आहे त्याचीच फळे स्वकर्मसूत्रेण ग्रथितो हि लोकः. त्या ठिकाणी म्हणतात व्यासजी, काय म्हणतात व्यासजी, सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता परो ददाति बुद्ध्येषा अहं करोतीति वृथाभिमानिनः स्वकर्मसूत्रेण ग्रथितो हि लोकः. सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता, याच्यामुळे मला सुख मिळालं, याच्यामुळे मला दुःख मिळालं, कोणीही नाही देत. परो ददाती कुबुद्धीशा, त्याच्यामुळे मला हे सुख दुःख प्राप्त झालं, ही कुबुद्धी आहे, वास्तविक बुद्धी नाही. मग सुख दुःख का निर्माण झाली, अहम करोति वृथाभिमानिनः, मी करतो, हा वृथाभिमान घेतल्यानंतर स्वकर्मसूत्रेण ग्रथितो हि लोक, आपण ज्याप्रमाणे कर्म करतो त्याप्रमाणेच त्या कर्माचे भोग आपण भोगत असतो. तेच सांगितलं, आपल्या कर्म आणि ज्ञानानुसार कित्येक देहधारी शरीर धारण करण्यासाठी कोणत्या तरी म्हणजे त्या त्या अनुषंगाने, कर्माच्या अनुषंगाने तो कसा तिथे जातो, त्या त्या देशामध्ये कसा पडतो, पावसाच्या अनुषंगाने सगळं पुन्हा ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलं. जीवाची असणारी गती, तो तिथेच कसा पडतो, तिथे मग पडल्यानंतर पावसाच्या ह्याच्यातनं पाण्यातनं मग तिथं कुठल्या तरी ह्याच्यामध्ये असणाऱ्या वनस्पतीमध्ये, पिकामध्ये, धनधान्यामध्ये, तिथून आपण खाल्ल्यानंतर आपल्या शरीरामध्ये, ते सगळं जे त्याचा क्रम आहे तो तिथं व्यवस्थित सांगितलं असो. पण इथं म्हणून त्या अनुषंगाने कर्म आणि त्याचं असणारं ज्ञान, त्याच्या अनुषंगानेच परस्पराचं ऋणानुबंधन आपण म्हणतो. या जन्माचं नाही, आपलं काहीतरी कोणाला तरी बोलता बोलता बनतो, काहीतरी आपल्या दोघांचं काहीतरी असेल, ऋणानुबंधन असेल, बरोबर ना, काहीतरी कुठंतरी असतं, हे आपण सुद्धा मानतो व्यवहारामध्ये, बरोबर. आणि म्हणून ते कशामुळे, कर्म आणि ज्ञानानुसार जशी कर्म केली, ज्या प्रकारे ज्ञान आहे त्याप्रमाणे काय होतं, कित्येक देहधारी शरीर धारण करण्यासाठी कोणत्या तरी योनीस प्राप्त होतात, त्या त्या अनुषंगानेच चांगले कर्म असतील तर चांगल्या योनीला प्राप्त होतील. ऊर्ध्वं गच्छन्त्यत्वतः
मध्ये तिष्ठन्ति राजसाः जगन्यगनवृत्तिस्ताः अधो गच्छन्ति तामसाः. जशी कर्म त्याप्रमाणे येऊन. चांगली कर्म असेल तर वरती देव योनी, राजस कर्म असेल तर मधली कुठली तरी योनी, आणि तामस असेल मग जड योनी, वृक्षादी जे आहे पशुपक्ष वृक्षादी ती योनी प्राप्त होईल. आणि म्हणून कित्येक ही स्थावर भावा सुद्धा प्राप्त होतात. कित्येक जण स्थावर पशु पक्षी किंवा अथवा हे वृक्ष आदी लता या भावाला सुद्धा काय त्याच्या कर्मानुरूप प्राप्त होतात. इदम आणि अशा अनुषंगाने आणि म्हणून ज्याप्रमाणे आपली कर्म त्या कर्माप्रमाणे असणारं पुढचं येणारं आपलं जीवन हे कुठपर्यंत, जोपर्यंत चेतनता, जोपर्यंत ब्रह्म जाणत नाही तोपर्यंत. त्याचं असणारं आचार्यांचं भाष्य काय म्हणतात, योनिम योनिद्वारम शुक्रबीज समन्वित संतः. जो कोणी अविद्यमान मूढ, जो कोणताही अविद्यमान मूढ काय करतोय, मूढ पुरुष आहे म्हणजे अज्ञानी आहे. तो काय मूढ पुरुष आहे, ते शुक्र शोणित रूप जे बीज त्यांनी युक्त होऊन, तो या ठिकाणी रेत वगैरे असणारं त्या वीर्य रेताच्या अनुषंगाने शुक्र शोणित रूपाने बीजा त्याच्या अनुषंगाने बीजयुक्त होऊन काय पुन्हा शरीर धारण करण्यास देहवान योनिद्वारात प्राप्त होतात. आणि अशा प्रकारे त्यांच्या कर्मानुरूपात वीर्यराजाच्या अनुषंगाने शुक्रशोणित रूपाने बीज त्यांनी युक्त होऊन पुन्हा शरीर ग्रहण करण्याकरता देहवान योनीमध्ये प्राप्त होतात. पुन्हा एखाद्या देहामध्ये ते काय होतात, प्राप्त होतात. अत्यंत अधम जे पुरुष आहेत, परंतु जे अत्यंत अधम तामसिक, दुसऱ्याला त्रासच दिला आयुष्यभर, दुसऱ्याचं वाईटच चिंतन केलंय, कधी कोणाचं चांगलं आयुष्यात केलं नाही, दुसऱ्याला कसा त्रास होईल हेच पाहत राहिले, अशा प्रकारचे जे आहेत. परंतु काय अत्यंत अधम जे पुरुष ते निषिद्ध चरणामुळे ते काय होतात, ते निषिद्धच कर्म करत राहतात. पण शास्त्राने सांगितलं कोणती जी काय आहेत कर्म कोणती करावी, त्यातली जी निषिद्धच काय त्यागच आहे. मग जी नित्य कर्म आहेत ती नित्य नैमित्तिक सांगितली, काम्य अशा प्रकारची जी कर्म आहेत, युक्त कर्म जी आहेत ती करावीत. आणि म्हणून जे निषिद्ध कर्म आहेत, निषिद्ध कर्माचा त्यागच, परंतु हे काय करतात, निषिद्ध कर्माचंच आचरण जीवनभर ज्यांनी केलेलं आहे असे ते अशा प्रकारचे जे अधम पुरुष आहेत ते निषिद्ध आचरणामुळे गेल्यानंतर मेल्यावर वृक्षादी स्थावर भावास प्राप्त होतात. ते वृक्ष आदी जे आहेत त्याच्या स्थावर भावाला, कारण काही नाही तिथं सहनच करणं, पाऊस आला तरी तिथंच उभं राहणं, किती उन्हाळा पडला तरी तिथंच उभं राहणं, किती थंडी पडली तरी तिथंच उभं राहणं, म्हणजे काय ते सहनच करणं आहे त्यांना. म्हणून मेल्यावर वृक्षादी स्थावर भावास प्राप्त होतात. ज्या जीवांनी या मनुष्य देहामध्ये जसे शुभ अशुभ कर्म केलेले असेल त्यामुळे अथवा ज्याप्रमाणे उपासना केलेली असेल त्या कर्मानुसारच उच्च नीच जन्मास ते प्राप्त होतात. म्हणजे ज्या ज्या प्रकारची आपली कर्म शुभ अशुभ त्या कर्माच्या अनुषंगानेच त्या आपण काय म्हणतो, योनीला आपण प्राप्त होतो. आणि म्हणून अशा प्रकारे आपण मग त्या ठिकाणी म्हणतो जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी सुभाषितकार सुंदर एक सुभाषित करतात की काय कशा प्रकारे आपण म्हणतो मी काय केलं, मला एवढं आयुष्य आहे, मी एवढं कर्म केलं, मी असा पैसा कमावला, माझी एवढी विद्या आहे, हे सगळं आपलं काही नाही. हे पूर्वजन्मामध्ये जे जे काय आपण सुकृत केलं त्याची असणारी पोच पावती आहे. सुभाषितकार काय म्हणतात, आयुः कर्मच वित्तंच विद्या निधनमेवच पंच एतानि सृज्यन्ते गर्भस्थस्यैव शिशूनः किंवा देहिनः. ही 5 ज्या गोष्टी आहेत आपण म्हणतो, पाचवी म्हणतो आपण, बरोबर ना. आपल्याकडे सगळ्याकडे मुलगा जन्माला आला की पाटा पुजायची एक पद्धत असते. आपण असं म्हणतो ती सटवी वगैरे येते, त्याच्या कपाळावर काय काय लिहिते, ही आपल्याकडे सारा पद्धत आहे. परंतु हे 5वी हे पंच येता आणि सृजनते, त्याला शास्त्राधार काय. तर पंच म्हणजे काय, आयु तो किती वर्ष जगणार आहे, कर्म तो काय कर्म करणार आहे, वित्त तो किती पैसा कमवणार आहे, आणि विद्या कशा प्रकारची विद्या तो प्राप्त करणार आहे, आणि निधन त्याचा मृत्यू कधी होणार आहे.
ह्या ज्या 5 गोष्टी आहे पंच एतानि सृज्यन्ते, या 5 ज्या गोष्टी आहे हे कधी गर्भस्थैव, ज्यावेळेस तो गर्भामध्ये असतो शिशु, त्याच वेळेला त्याच्याबरोबर या 5ही गोष्टी त्या ठिकाणी दिल्या जातात. आणि म्हणून अशा अनुषंगाने मग काय केलं पाहिजे? मग हे सगळं बदलायचं असेल तर कर्म जे आहेत ते कर्म चांगल्या प्रकारची तया सत्कर्मी रती वाढो माऊली म्हणून म्हणतात. सत्कर्मामध्ये आपली रती वाढायला पाहिजे. आणि अशा प्रकारे सत्कर्मामध्ये जर रती वाढली तर काय होईल? चित्तशुद्धीद्वारे भगवत प्राप्ती, ज्ञानप्राप्ती. चित्त अशुद्ध असेल तर पुनरपि जननम पुनरपि मरणम. आणि म्हणून अशा अनुषंगाने या तिन्ही मंत्राच्या द्वारे तद्व्यतिरिक्त जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्वच जाणलं पाहिजे. नान्य पंथा विद्यते अनाय संख्या, याच्या व्यतिरिक्त दुसरा रस्ता नाही. अशा प्रकारे असणारा 5, 6, 7 मंत्राचं व्याख्यान करून पुढचा असणारा मंत्र, त्याचा असणारं विशेष व्याख्यान उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.